परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या गणिताला सोडवायच्या 2 पद्धती तुम्हाला माहिती असणं आहे गरजेचं आहे. कारण काय? याच्यामध्ये तुमचा वेळ वाचणं खूप महत्त्वाचं आहे. जर चौरसाची बाजू 25% ने वाढवली, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? आता चौरसाचे क्षेत्रफळ आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजू गुणिला बाजू, म्हणजे जर बाजू A असेल, तर बाजू गुणिला बाजू होतो. मग इथे एक सूत्र जे आहे, ते आहे A प्लस मायनस B प्लस A गुणिला B भागीला 100. मग आता हे प्लस मायनस काय? इथे बघा वाढ झालेली आहे. वाढ आहे म्हणून प्लस करायचं. मग इथे 25 आहे. दुसरा जो बी आहे तो दुसऱ्या ए साठी वापरतो आपण. तर तो किती आलेला आहे? परत प्लस आहे कारण की वाढ झालेली आहे 25 प्लस ए आणि बी म्हणजेच इथे ए आणि बी समान किमती आहेत आणि दोघे पण वाढलेले आहेत. भागीला 100. मग ह्या दोघांची बेरीज जर केली आपण तर 50 आणि यांची गुणाकार येणार आहे 625 छेदामध्ये 100. मग हा शून्य कटला तर इथे पॉइंट जातो म्हणजे येईल 56.25. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत काय बघा, दुसरी पद्धत कुठे कामी येते ते पण लक्षात घ्या. पहिले तर हे जर अपूर्णांक असले असते म्हणजे 6 1/4%. आता हे जर ऑप्शन जर जवळ-जवळ असले असते तर तुम्हाला दुसरी पद्धत कामी आली असती किंवा 12.5% किंवा 37.5%, 62.5% असे विचित्र नंबर दिलेत तुम्हाला. त्या कंडिशनमध्ये दुसरी पद्धत कामी येते आणि दुसरी पद्धत कशी आहे? युनिव्हर्सल पद्धत आहे. म्हणजे ह्याचं काय? ह्याचे लिमिटेशन्स आहे. ह्याला तुम्ही 2च याला तुम्ही रिस्ट्रिक्ट करू शकता. म्हणजेच काय? क्षेत्रफळ आहे. याचं घनफळ विचारलं असतं तर ही पद्धत लागू पडली नसती. ठीक आहे. त्याच्यामुळे ही युनिव्हर्सल पद्धत आहे. ही बघा कशी लागू होते. 25% सर्वप्रथम 25% म्हणजे किती? तर टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर भागीला 100 करतो आपण. मग 25 एके 25, 25 चोक 100. मग 4 ही जर तुमची मूळ किंमत असेल, तर त्याची बाजू अंशाने वाढली असेल म्हणजे 1 ने वाढली असेल, जी किती झाली असेल? 5 झाली असेल. मग आता चौरसाचे क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग म्हणजे 4 गुणिला 4 आणि ते 5 गुणिला 5 होईल. मग जुना जे क्षेत्रफळ आहे ते 16 असेल आणि नवीन जे क्षेत्रफळ असेल ते असेल 25. मग 16 वरती 25 16 वरती 25 झालं म्हणजे 9 ची वाढ झाली. मग 9 ची वाढ झाली आहे कशावरती? तर मूळ गोष्टीवरती गुणिला 100. मग याला जर तुम्ही भाग दिला तर हा किती येत असतो? 4 आणि इथे तो 25. मग 9 गुणिला 25 असतं 225 छेदामध्ये 4. 4 पंच 20 खाली किती उरले? 2. सैंचोक 24 खाली उरला 1 पॉइंट दिला. 4 दुनी 8 खाली उरला 1 खाली उरले 2. मग 20 4 पंच 20 56.25. आता इथे जर घन असला असता ना तर अजून एक 4 घेतला असता इथे 5 केलं असतं. ठीक आहे. घन असल्यानंतर म्हणजे 3 डायमेन्शन आले 4 डायमेन्शन आले. आता ही जी पद्धत आहे तुम्हाला चक्रवाढ व्याजात पण बघायला भेटते. मिक्सर ॲलिगेशनमध्ये पण बघायला भेटते. त्याच्यामुळे कसं आहे ही पद्धत युनिव्हर्सल आहे आणि समजायला सोपी सुद्धा आहे. तर ही सुद्धा पद्धत समजून घेणे गरजेचं आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या टेलिग्रामवरती बिनधास्त पाठवा. ही आपली ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.